भारतात तुम्ही मुस्लिमांना काहीच बोलायचं नाही, कारण सेक्युलरिझम आहे। देशभरात धर्मांतराची मोहीम राबवत भोळ्या भावड्या लोकांना फसून धर्मांतरित करणाऱ्या ख्रिश्चनांना काहीच बोलायचं नाही, कारण सेक्युलरिझम आहे। पण मात्र कुणीही यावं आणि टपली मारून जावं अशी हिंदूंची अवस्था सेक्युलर इकोसिस्टमनं करून ठेवली आहे। नुकतंच जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत हिंदुत्व म्हणजे एक आजार आहे असं म्हटले। नेमकं काय झालं आणि कशामुळे इल्तिजा मुफ्ती असं काहीतरी बरळल्या हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, उत्तम मराठीमध्ये आपलं स्वागत। जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत हिंदुत्व हा एक आजार आहे असं म्हटलंय। या पोस्टमुळे इल्तिजा मुफ्ती चर्चेत आल्या आहेत, तसंच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही होत आहे। मुफ्ती यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय। मध्य प्रदेशातल्या रतलाम इथला हा एक व्हायरल व्हिडिओ। या व्हायरल व्हिडिओविषयी साशंकता आहेच, कारण क्रॉप करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला गेला असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे। पण तरीही तो व्हिडिओ ट्विट करून इल्तिजा म्हणतात की हे सगळं पाहून मला वाटतं की हिंदुत्व हा एक आजार आहे। या आजाराने लाखो भारतीयांना ग्रासला आहे, तसंच या लोकांनी भारत भूमीचे नाव देखील कलंकित केलं आहे। फक्त जय श्रीराम म्हणत नाही म्हणून एक प्रौढ हिंदू एका सामान्य लहान मुलाला क्रूर पद्धतीने मारतो आहे। इल्तिजा यांनी हे वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर प्रचंड टीका होते। काही लोकांनी इल्तिजा मुफ्ती या राजकीय अजेंडा चालवत आहेत असं म्हटलं आहे, तर काही लोकांनी हे श्रद्धा वालकर प्रकरण घडलं असताना किंवा भोळ्या बाबड्या हिंदू मुली फ्रीजमध्ये किंवा कपाटात सापडत असताना इस्लाम हा आजार आहे आणि बहुसंख्य मुस्लिम जनता या आजाराने ग्रसित आहे असं म्हणायची हिंमत दाखवली असती तर बरं झालं असतं, असं म्हणत टीका केली। दरम्यान इल्तिजा यांनी मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर स्पष्टीकरण दिले। रतलामचा व्हायरल व्हिडिओ हा अत्यंत वेदनादायी आहे, त्यामुळे माझ्याकडून अजिबात कंट्रोल झाला नाही, कारण एका प्रौढ हिंदू माणसाने मुस्लिम मुलाला चपलेने मारलं आहे। अत्यंत अमानुषपणे ही मारहाण झाली आहे, त्यामुळे मी स्वतःला ही पोस्ट करण्यापासून रोखू शकले नाही। त्या पुढे म्हणतात की मागच्या 10 वर्षांपासून मुस्लिमांवर हल्ले होत आहेत, त्यांच्या विरोधात हिंसा वाढली आहे। मॉब लिंचिंगच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाही, रामाचं नाव घेतलं नाही म्हणून लहान मुलांना बडवलं जाते। हे कुठलं रामराज्य आहे जिथे मुस्लिम मुलांना यासाठी मारहाण होते, असं म्हणत स्पष्टीकरण देण्याऐवजी पुन्हा आरोपच केले आहेत। मला कुणाच्याही भावना भडकवण्याचा उद्देश नाही, मात्र अशा घटना घडल्या तर मी शांत कशी राहू? मुस्लिमांना मारहाण झाल्यावर तुमची अपेक्षा काय? मी गप्प बसलं पाहिजे का? हिंदुत्वामुळे माझी विचारधारा अशी कट्टरवादी झालेली आहे। हिंदू लोक जास्त कट्टर झाले आहेत। हिंदुत्व हा एक आजार आहे। मुस्लिम असल्याने मी हे सांगू शकते, दहशतवाद्यांनी ज्याप्रमाणे इस्लाम धर्माला बदनाम केलं तसंच आता कट्टरवाद्यांनी हिंदुत्वाची बदनामी केली, असं म्हणत मुफ्ती यांनी हिंदू द्वेषाची गरळ ओकली आहे। इल्तिजा यांना गेल्या 10 वर्षात जागृत झालेल्या हिंदू समाजामुळे इतक्या वेदना होत आहेत, मात्र गेल्या 1,500 वर्षांपासून इस्लाम जगभरात फक्त हिंसाचार करतोय, करोडो लोकांचा जीव घेतोय, याविषयी मुफ्ती मात्र गप्प का आहेत असा प्रश्न आता नेटकरी विचारत आहेत। भारत गेल्या 1300 वर्षांपासून इस्लामी अत्याचाराला तोंड देतोय। लाखो करोडो हिंदू महिलांवर मुस्लिम गुंडांनी वेळोवेळी बलात्कार केला आणि आजही चालू आहे। असं असताना इस्लाम हा एक आजार आहे असं इल्तिजा यांना का वाटत नाही, असा सवाल हिंदुत्ववादी संघटना विचारत आहेत। आज बांगलादेशात भरदिवसा हिंदूंवर प्रचंड अत्याचार सुरू आहे, नरसंहार सुरू आहे, हिंदू मुलींचे गळे चिरले जात आहेत, हिंदू पुरुषांना तलवारीने कापून काढलं जात आहे। हे कोणत्या इस्लामी भाईचाराचं प्रतीक आहे, अशी विचारणा आता इल्तिजा यांना होत आहे। इल्तिजा मुफ्ती ज्या काश्मीरमध्ये राहतात त्या काश्मीरमध्ये पूर्वी बहुसंख्य हिंदू होते, त्यांचं काय झालं? याच मुफ्तींच्या आजोबांनी लाखो हिंदूंच्या कत्तली केल्या, त्यावर इल्तिजा काही बोलणार आहेत का, असा संतप्त सवाल हिंदुत्ववादी विचारत आहेत। मध्य प्रदेशात झालेल्या घटनेत केवळ चपलेने मारल्यामुळे एवढा राग आला असेल
तर बॉम्बस्फोट करून शेकडोंचे बळी घेणाऱ्या इल्तिजा यांच्या धर्मबांधवांबद्दल त्या कोणती भूमिका घेणार आहेत हा प्रश्न त्यांना सोशल मीडियावरून विचारला जात आहे। इल्तिजा मुफ्ती यांच्या या विधानावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? ज्यांच्या सत्ता काळात काश्मीरी हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले त्या मुफ्ती मोहम्मद सईद यांची नात इल्तिजा यांना हिंसाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का, असं तुम्हाला वाटतं का? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा वृत्तम मराठी।